अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये साई भक्ताला पेरू विक्रेत्यांकडून जबरी मारहाण, साई भक्त गंभीर जखमी, साई संस्थानच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू, शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल. नांदेडच्या बिलोली तालुक्यामधल्या बडूरमधील भोंदूबाबाला अटक, तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक, बाबाच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये भोंदूबाबाला नागरिकांकडून चोप, भोंदू खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांवर नागरिकांचा रोष, भोंदूगिरी करणाऱ्यांवर नागरिकांकडून लक्ष ठेवायला सुरुवात. भाजप खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस, मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मारहाणीचा दावा. भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक निच्चांक प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी निच्चांकी पातळीवर घसरला. भगवानगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाला आजपासून प्रारंभ, बीडच्या बळेवाडीमध्ये 92व्या नारळी सप्ताहाची 200 एकर क्षेत्रावर जय्यत तयारी, भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव महाराज शास्त्री यांची मिरवणूक निघणार, 1 लाख पुरणपोळ्यांची पंगत होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानच्या सौंदर्य प्रसाधनांची सर्रास विक्री, सिटी चौक पोलिसांची शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील दुकानांवर धाडी, 59,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त, हायलाइट कलेक्शन, ओम ट्रेडर्स आणि पलक एम्पोरियम या दुकानांवर कारवाई. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांना अवकाळीचा फटका बसलाय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला गारपीटीचा तडाखा, आणखी 2 दिवस पावसाची शक्यता. जळगावमधल्या शिरसोली गावातील फुल उत्पादकांना मोठा फटका, वादळी वारा आणि गारपिटीमुळे फुलझाडं उपटून पडली, फुलं फेकून देण्याची वेळ. चाळीसगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका, गणपूरसह अनेक गावातील कांद्याची पिकं जमीनदोस्त, कांदा जमिनीतच सडू लागला, निर्यात बंदी आणि अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक दुहेरी संकटात. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारी पीक आडवं, ज्वारीसह मका, गहू आणि आंबा पिकांचंही मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, 50% आंब्याची फळगळती, पुढचे 5 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज, बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत, कांद्याचं पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात असताना बदलत्या हवामानामुळे चिंता वाढली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये कांदा बीज आणि गहू पिकाचं नुकसान, काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा, नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या सटाण्यामध्ये गारपीट आणि अवकाळीचं थैमान, कांदा, डाळिंब, गहू, आंबा फळबागांचं अतोनात नुकसान, भाजीपालाही हातचा गेल्यानं बळीराजा हवालदिल. गोंदिया जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी हंगामातील धान पिकाला होणार फायदा, तर मका पिकासह भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नागपूरसह परिसरामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागा, रब्बी पिकांना फटका, आजही हवामान विभागाकडून नागपूरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, गहू पीक भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अशोक हॉटेल चौक भागातील झाड वाहनांवर कोसळलं, 2 मोटरसायकल आणि कारचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही.